नमस्कार. आपण सर्वजण हे जाणतो की जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसतं तेव्हा एखाद्या कायद्याची निकड भासली तर सरकार राष्ट्रपतींच्या द्वारा अध्यादेश जारी करून त्याला कायद्याचं स्वरूप देऊ शकतं. अशाच तऱ्हेने 5 जून 2020ला सरकारने 3 अध्यादेश जारी केलेले आहेत आणि हे तिन्ही अध्यादेश शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. प्रस्तुतच्या व्हिडिओमधून या तिन्ही अध्यादेशांचा थोडासा परामर्श घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. यातला पहिला जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशाद्वारे नवीन कायदा केलेला नाही आहे, परंतु इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 या कायद्यामध्ये सुधारणा केली गेली आहे. दुसरे दोन जे अध्यादेश आहेत त्यांच्याद्वारे स्वतंत्र कायदे निर्माण केले गेले. तर सुरुवातीला आपण बघूया की जो पहिला अध्यादेश आहे ज्याच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. मुळात आधी इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट किंवा जीवनावश्यक वस्तूंचा जो हा कायदा आहे हा 1955 साली अस्तित्वात आला. आता 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा कालावधी आपल्याला नजरेसमोर आणायला लागेल की त्यावेळेला अन्नधान्याची टंचाई होती किंवा अन्नधान्याची जी प्रत होती तीसुद्धा आजच्या एवढी चांगली नव्हती आणि शेतीमालाशी निगडीत असे जे कायदे होते त्यावेळी ते जुने ब्रिटिशांनी केलेले कायदे होते. त्यामुळे 1955ला हा जीवनावश्यक वस्तू कायदा आणला गेला ज्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरती निर्बंध आणले गेले किंवा त्याला दंडनीय अपराध म्हणून ठरवलं गेलं. आता हा जो ॲक्ट आला 1955चा, या ॲक्टमध्ये बऱ्याचशा सुधारणा कालानुपरत्वे होत गेल्या आणि त्या सुधारणा होत असतानाच काही नवीन कायदेसुद्धा अस्तित्वात आले. जसं 1980 सालचा एक कायदा आहे प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंग अँड मेंटेनन्स ऑफ सप्लाईज ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1980. ह्या 1980च्या कायद्यामध्ये काळा बाजार करणाऱ्या ज्या काही समाजातल्या प्रवृत्ती असतात किंवा जे लोक आहेत अशांबद्दल अधिक कडक कायदा हा करण्यात आला. आणि तसंच इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955मध्ये सुद्धा काही काही बदल करण्यात आले. त्यातले प्रामुख्याने जे बदल झाले ते 1976, 1981, त्याच्यानंतर 2006 आणि 2010 अशा काही वर्षांमध्ये प्रमुख बदल या कायद्यामध्ये करण्यात आले. आता मुळातच इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955मध्ये इसेन्शियल कमोडिटी म्हणजे नक्की काय, जीवनावश्यक वस्तू म्हणजे नक्की काय याची व्याख्या कुठेही केलेली आपल्याला दिसून येत नाही, स्वतंत्र व्याख्या केलेली. तर त्याचा अर्थ असा म्हटला आहे की जे इसेन्शियल कमोडिटी म्हणून शेड्यूलमध्ये परिशिष्टामध्ये सरकार घालेल त्या गोष्टी इसेन्शियल कमोडिटीज. आता 2006मध्ये एक प्रमुख बदल याच्यामध्ये करण्यात असा आला की सरकारला या बदलाद्वारे सेक्शन 2A घालण्यात आला ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की ज्या गोष्टी सरकारला त्यावेळी वाटतील इसेन्शियल कमोडिटीज ते सरकार शेड्यूलमध्ये टाकून नोटिफाय करू शकेल. आणि त्याचबरोबर त्याचा एक दुसरा भाग म्हटला गेला की ज्या गोष्टी सरकारला वाटतील काढाव्या जीवनावश्यक वस्तूंमधून त्या परिशिष्टातून काढल्या जातील. आता ही डेफिनेशन किंवा ही तरतूद 2006मध्ये अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक बदल आता होऊ घातला आहे. झालं असं की सुरुवातीला केवळ अन्नधान्य किंवा तत्सम ज्या गोष्टी होत्या ह्याच्यावरती जीवनावश्यक वस्तू कायदा लागू होता. पण ही जी 2006ची अमेंडमेंट झाली सेक्शन 2A मध्ये मी जी आत्ता सांगितली त्याच्यानुसार अनेक गोष्टी सरकारला याच्यामध्ये ॲड करता आल्या. आता झालं असं की आपल्या भारतीय लोकांच्या आहारामध्ये दैनंदिन जे आपलं जेवण असतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी असतात जसं कांदा, बटाटा, डाळी किंवा कडधान्य, तेलबिया, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याला जीवनावश्यक वस्तू म्हणून म्हटलं गेलं. आता जीवनावश्यक वस्तू म्हटल्यानंतर त्याचा अर्थ किंवा त्याचं ज्याला आपण म्हणतो की त्याच्यावर अवलंबून असणारी एक गोष्ट अशी झाली की त्याच्या किमती ह्या सरकार निश्चित करू शकतं, त्याच्या साठ्यावर नियंत्रण आणू शकतं. 1955 साली जी स्थिती होती आणि आत्ता जी स्थिती आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल असा झाला आहे की नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. शेतीमध्ये अनेक अवजारांमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरलं जात आहे. शेतीमधली अनेक बियाणं ही नवीन तंत्रज्ञानाने विकसित झालेली आहेत. खतांमध्ये रासायनिक खतं किंवा नैसर्गिक खतं असतील याचा वापर प्रचंड वाढलेला आहे. आणि पूर्वीचे बैल किंवा त्याला जोडलेले नांगर ह्या गोष्टी जाऊन आता बहुतांश ठिकाणी जिथे लांब लांब मोठमोठी एकर शेती आहे, पंजाबमध्ये असेल किंवा विदर्भातल्या काही ठिकाणी असेल तिथे ट्रॅक्टर वापरला जातो.
आणि या सर्व कारणांमुळे शेतीमालाचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणावर वाढलेलं आहे 1955च्या तुलनेमध्ये. आता या सगळ्याचं किंवा नवीन धरणं अस्तित्वात आली आहेत किंवा शेतीमध्ये जे पाणी वापरलं जातं त्याच्यावरती अनेक कालवे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पाण्याची उपलब्धता वाढली असेल. तर या सर्व गोष्टींमुळे वाढलेल्या शेतीमालाच्या उत्पादनाचं करायचं काय, त्याच्यावर सरकार जर पूर्वीप्रमाणे निर्बंध ठेवणार असेल तर शेतीमालाचा व्यापार करण्यासाठी शेतकऱ्यांना सुलभता येईल का, असे जे प्रश्न होते याची उत्तरं ह्या तिन्ही अध्यादेशांमध्ये दिली आहेत. आता जो पहिला अध्यादेश आपण बघतोय की ज्याच्यामध्ये आत्ता सेक्शन 3 नंतर 1955चा जो कायदा आहे जीवनावश्यक वस्तू कायदा, त्यातल्या सेक्शन 3 नंतर 3(1) मध्ये एक सुधारणा केली गेली आणि 3(1) सबसेक्शन 1A हा घालण्यात आला. आता या सेक्शनमध्ये नक्की काय म्हटलं आहे तर ठराविक जीवनावश्यक वस्तू त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ज्याच्यावर यापुढे सरकारी नियंत्रण नसेल असं म्हटलं गेलं आहे, एक्सेप्ट 4 गोष्टी सांगितल्यात. त्या 4 गोष्टी जर अस्तित्वात असतील तरच ह्या ठराविक जे शेतीमाल म्हटलेत त्याच्यावर सरकार नियंत्रण आणू शकेल, अन्यथा नाही. आता ह्या कुठल्या गोष्टी आहेत? कांदा, बटाटा, डाळी, कडधान्य, खाद्यतेलबिया आणि खाद्यतेल या गोष्टींवर सरकार केवळ काही अपवादात्मक स्थिती असेल, 4 प्रकारची स्थिती म्हटली आहे, तरच त्याच्यावर निर्बंध आणू शकेल, अन्यथा या गोष्टींना जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत त्याच्यावर नियंत्रण आणता येणार नाही, त्याच्या साठ्यावर किंवा त्याच्या व्यापारावर नियंत्रण आणता येणार नाही. आता याचा एक महत्त्वाचा बिंदू असा आहे की याचा अर्थ या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत कांदा, बटाटा, डाळी, कडधान्य किंवा तेल याच्यावरती सरकारचं काहीच नियंत्रण नसेल का? तर असं नाही आहे. ज्या 4 गोष्टी म्हटल्यात त्याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती, त्याच्यानंतर भीषण परिस्थिती नैसर्गिक आपत्तीची किंवा असामान्य किंमत वाढ जर झाली आणि दुष्काळ, या 4 गोष्टी जर असतील तरच सरकारला या ज्या मी आधीच्या अन्नधान्याच्या गोष्टी सांगितल्यात त्याच्यावर निर्बंध आणता येईल. आता हे निर्बंध अशा तऱ्हेच्या अपवादात्मक स्थिती नसतील तर सरकारने कायमस्वरूपी उठवलेले आहेत. याचा प्रचंड फायदा ह्या तऱ्हेची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. याचं कारण आता ते त्यांच्या शेतमालाची किंमत स्वतः ठरवू शकतील. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं सरकारी बंधन नसेल. कांदा, बटाटा याच्या किमती आता सरकार ठरवणार नाही तर शेतकऱ्यांना ते ठरवता येतील आणि आपापल्या कांद्याची प्रत किंवा आपापल्या कांद्याची ज्याला क्वालिटी आपण म्हणतो ती निश्चित करून शेतकरी आपल्या कांद्याचा दर किंवा आपल्या बटाट्याचा दर हा ठरवू शकतो. याचा फायदा शेतकऱ्यांना तर होणारच आहे, परंतु स्पर्धात्मकता वाढल्याने जे ग्राहक आहेत किंवा उपभोक्ता आपण ज्याला म्हणतो त्यांनासुद्धा या सगळ्याचा फायदा होणार आहे. आता असामान्य किंमत वाढ म्हणजे काय हे सुद्धा सरकारने या अध्यादेशाद्वारे जी सुधारणा केली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे. त्याच्यामध्ये फळबागा आणि बागायतीची उत्पादनांना वेगळ्या तऱ्हेची व्याख्या लावलेली आहे आणि अन्य उत्पादनांना वेगळ्या तऱ्हेची व्याख्या लावून असामान्य किंमत वाढ म्हणजे काय हे त्या सरकारवर किंवा त्याच्या सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन आपण म्हणतो की एखाद्या सरकारला वाटलं की असामान्य किंमत वाढ झाली, असं नाही तर ती नक्की काय असेल, कशाला म्हणायचं असामान्य किंमत वाढ, त्याच्यात किती टक्क्यांनी वाढ झाली तर किती कालावधीच्या नंतर, अशा तऱ्हेच्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या 4 जर परिस्थिती असतील, एकतर युद्ध, दुष्काळ, असामान्य किंमत वाढ किंवा भीषण स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती, या 4 जर स्थिती असतील अपवादात्मक तरच सरकार कांदा, बटाटा, डाळी, कडधान्य आणि खाद्यतेल आणि खाद्यतेल बिया अशांवरती निर्बंध आणू शकतं, अन्यथा नाही. आता याचा फायदा ह्या 4-5 ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा कारखाने आहेत त्यांनासुद्धा होणार आहे. मोठ्या प्रमाणावर माल विकत घेऊन त्याचा साठा करून फूड प्रोसेसिंग युनिट्स चालवणं ह्यालाही त्याचा फायदा होणार आहे. आता यालाच पूरक असे 2 आणखी कायदे आणलेले आहेत. आता दुसरा अध्यादेश आपण बघूया. दुसरा अध्यादेश जो आहे तो म्हणजे दी फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऑर्डिनन्स किंवा ज्याला आपण FPTC ॲक्ट म्हणू तुर्तास, FPTC ॲक्ट 2020 हा जो आता कायदा अस्तित्वात आला आहे अध्यादेशाद्वारे, त्या कायद्यामध्ये असं म्हटलं आहे की आजवर APMC ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी
ह्या APMC ज्या होत्या किंवा मंडी, ज्याला शेतकऱ्यांमध्ये जो प्रचलित शब्द आहे मंडी किंवा मार्केट यार्ड, ह्या मार्केटमध्ये आपला शेतमाल नेणं आणि तिथे दलालांनी त्याची किंमत ठरवणं असं आत्तापर्यंतचं चित्र होतं. काही काही ठिकाणी राज्य सरकारांनी केलेल्या कायद्यांद्वारे या APMCमध्ये आपला शेतमाल घेऊन जाणं हे शेतकऱ्यांवर बंधनकारक होतं. आताचा जो कायदा अस्तित्वात आला आहे हा FPTC ॲक्ट, याच्यामध्ये ही APMCची किंवा मंडीची मक्तेदारी मोडीत काढलेली आहे. कुठल्याही प्रकारचा निर्बंध त्या शेतकऱ्याच्या शेतमालावर नसेल. तो आपला शेतमाल थेट शहरामध्ये किंवा देशाच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन विकू शकतो. अशा तऱ्हेचा हा कायदा शेतकऱ्याला एक प्रकारची मुभा आणि मुक्तता देणारा कायदा आहे. बरेचदा आपल्याला माहिती आहे की APMC त्या ठिकाणच्या ज्या असतात ह्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज, ह्या राजकीय पक्षांशी निगडीत असतात किंवा राजकीय पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींचं नियंत्रण त्याच्यावर असतं. विशेषतः हे जे शेती उत्पादन करणारे जिल्हे आहेत, नाशिक असेल, पुणे असेल किंवा बारामतीसारखे तालुके असतील, ह्या सर्व ठिकाणी त्या ठिकाणच्या राजकीय पक्षांचं वर्चस्व ह्या APMCवर असतं. त्याच्या निवडणुकांना प्रचंड महत्त्व असतं. APMCच्या निवडणुका अनेकदा कोर्ट वादामध्ये खेचल्या जातात आणि हे सगळी ही जी शेतकऱ्यांवर निर्बंध आणणारी जी मक्तेदारी आजवरची होती ही या कायद्याने मोडीत काढलेली आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगचा एक नवीन जो काही विषय पूर्ण देशभरात चालू आहे त्याचा विचार केला गेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग हा शेतकरी करू शकतो, कारखान्यांशी करू शकतो किंवा ग्राहकांशी करू शकतो आणि आपला शेतमाल हा देशाच्या कुठल्याही भागात पाठवू शकतो, नव्हे तो निर्यातसुद्धा करू शकतो. ह्या APMC किंवा अन्य प्रकारच्या ज्या काही संस्था किंवा ज्या काही गोष्टी होत्या, इकाई होत्या, याच्या अंतर्गत राज्य सरकार ज्या प्रकारचे मार्केटिंग सेस किंवा लेव्ही आकारू शकत होता किंवा पैसे शेतकऱ्यांवर आकारू शकत होता, ते सुद्धा या कायद्याने राज्य सरकारांचा तो अधिकार हिरावून घेतला आहे किंवा असं म्हटलं आहे की राज्य सरकार कुठल्याही प्रकारची मार्केटिंग फी किंवा लेव्ही किंवा सेस, त्याला तुम्ही काही म्हणा, ती आकारता येणार नाही शेतमालावरती. अशा तऱ्हेच्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये केलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर तिसरा अध्यादेश जो आहे त्या तिसऱ्या अध्यादेशामध्ये अशा तऱ्हेचे हे निर्बंध हटवल्यानंतर आता शेतकरी ज्या तऱ्हेचे करार कारखाने किंवा फूड प्रोसेसिंग युनिट्स किंवा लार्ज रिटेलर्स यांच्याबरोबर करणार आहे, त्या करारांची काळजी घेणारा हा तिसरा अध्यादेश आहे किंवा तिसरा कायदा अस्तित्वात आलेला आहे 5 जूनच्याच दिवशी. या तिसऱ्या अध्यादेशामध्ये असं म्हटलं आहे की हे जे करारनामे असतील ते करारनामे ठराविक स्वरूपाचे असतील आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची होणारी जी फसवणूक आहे किंवा पिळवणूक आहे ती टाळण्याचा प्रयत्न किंवा ती कशी आपल्याला दूर करता येईल अशा तऱ्हेचा प्रयत्न हा तिसऱ्या कायद्यामध्ये केला आहे. तिसऱ्या अध्यादेशाचं नाव आहे दी फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑन प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ऑर्डिनन्स, ज्याला आपण तुर्तास शॉर्टमध्ये आपण त्याला FPS ॲक्ट म्हणू. हा तिसरा जो FPS ॲक्ट 2020 आहे, ह्या FPS ॲक्टमध्ये मी जसं मगाशी म्हटलं की कुठल्या तऱ्हेचे करारनामे असतील हे तर म्हटलेलं आहेच. हा जो तिसरा कायदा आहे या तिसऱ्या कायद्यामध्ये फ्रेमिंग ऑफ ॲग्रीमेंट्स विथ ॲग्री बिझनेस फर्म्स, प्रोसेसर्स, होलसेलर्स, एक्सपोर्टर्स अँड लार्ज रिटेलर्स अशा तऱ्हेची सर्व प्रकारचे करारनामे हे या कायद्याद्वारे संचालित होतील त्याच्यामध्ये किंवा नियंत्रित होतील. या कायद्यामध्ये फार्मिंग प्रोड्यूसची डेफिनेशन ही अत्यंत मोठी केली गेली आहे किंवा व्यापक केली गेली आहे आणि त्या व्याख्येमध्ये केवळ शेती किंवा शेतमाल हे न धरता त्याच्याबरोबरचे जे अलाइड बिझनेसेस असतात किंवा शेतीला जोडधंदे किंवा पूरक धंदे जे असतात, जसं पोल्ट्री, पिगरी, गोटरी, फिशरी आणि डेअरी, ह्या सर्वाचा या व्याख्येमध्ये उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा या कायद्याचा अशा तऱ्हेचे जे अन्य कुक्कुटपालन असेल किंवा मासेमारी असेल किंवा दूध उत्पादन करणारे शेतकरी असतील, ह्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 8मध्ये स्पॉन्सरला कुठल्याही प्रकारचे मालकी हक्क किंवा परमनंट मॉडिफिकेशन्स ऑन फार्मर्स लँड किंवा प्रेमिसेस हे करायला बंदी केलेली आहे.
याचा फायदा असा होणार आहे की शेतकऱ्यांना अंधारात ठेवून किंवा शेतकऱ्यांना फसवून कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क त्याच्या शेतीमध्ये घेण्याचं जर एखादा ॲग्रीमेंट असेल तर ते नियमबाह्य ठरवलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क त्याच्या शेतीमध्ये किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये मिळणार नाही, पण त्याचा शेतमाल उचलण्यासाठी ते करार करू शकतील. शिवाय असं म्हटलं की शेतमाल उचलण्याचा करार झाल्यानंतर शेतमाल मिळाल्यावर त्याच दिवशी शेतकऱ्याला पेमेंट केलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त 3 दिवसांमध्ये, शक्यतो त्याच दिवशी, अगदीच नसेल तर पुढच्या 3 दिवसांमध्ये त्याला त्याची पूर्ण रक्कम मिळाली पाहिजे. आता या सर्वांमध्ये काही वाद असतील, समजा शेतकरी एका बाजूला आणि ही फूड प्रोसेसिंग युनिट्स आणि मोठमोठे जे कारखाने किंवा लार्ज रिटेलर्स आहेत किंवा निर्यातदार आहेत, अशांमध्ये जर काही तंटा उपस्थित झाला किंवा वाद उपस्थित झाला तर त्याची काळजी घेण्यासाठी कन्सिलिएशन बोर्ड असा एक स्वतंत्र लवाद त्यांनी नेमलेला आहे. आणि तो लवाद म्हणजेच ह्या कन्सिलिएशन बोर्डामध्ये शेतकऱ्याचे काही प्रतिनिधी आणि त्या कारखान्याचे किंवा दुसऱ्या पक्षाचे काही प्रतिनिधी असे मिळून तो कन्सिलिएशन बोर्ड झालेला असेल. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंना व्यवस्थित प्रतिनिधित्व मिळायला हवं. ते कसं असेल वगैरे हे सर्व या 3ऱ्या FPS ॲक्टमध्ये आहे. अशा तऱ्हेने ह्या सर्व अध्यादेशांची जी रचना आहे ती शेतकऱ्याला फायदा होईल. त्याचबरोबर ही जी नवीन शेतीची बदललेली अवस्था आहे, एका तऱ्हेचं संक्रमण शेती व्यवसायामध्ये झालेलं आहे, त्याची दखल या तिन्ही कायद्यांनी घेतलेली आहे. तिन्ही अध्यादेशांनी घेतली आहे. त्यातले 2 कायदे आहेत आणि एक 55च्या कायद्यातली सुधारणा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या तिन्ही अध्यादेशांचा जर विचार केला तर शेती व्यवसायाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकणारे ह्या तिन्ही गोष्टी आहेत, या तिन्ही तरतुदी आहेत. आणि आगामी कालावधीमध्ये शेतकऱ्याला प्रचंड प्रकारची मुक्तता आपला शेतमाल विकण्याच्या दृष्टीने, पाठवण्याच्या दृष्टीने, निर्यात करण्याच्या दृष्टीने, तसंच हे जे बदललेले इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आणि डिजिटल पेमेंट्सचे जे बदललेलं स्वरूप आहे त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्याला घेता येणार आहे. आणि या सर्वांमुळे जे वाढलेलं उत्पादन आहे ते योग्य वेळीच विकण्याची किंवा ते उचलण्याची जी कारखान्यांची प्रक्रिया आहे ती सुलभ होईल. अशा तऱ्हेचे तिन्ही अध्यादेश आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचं स्वागत केवळ शेतकऱ्यांनीच नव्हे तर उपभोक्त्यांनीसुद्धा, ग्राहकांनीसुद्धा केलं पाहिजे. आणि या अध्यादेशांमुळे वाढलेल्या उत्पादनाची योग्य ती विक्री स्पर्धात्मक रीतीने होईल, अशा तऱ्हेचा विश्वास मला वाटतो.